हाय, गुड मॉर्निंग. आज आपला ब्लॉग सुरू होतो आहे सकाळी 6 वाजता. तर मी कल्पना स्वागत करते तुमचं आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. इथे अन्वी सकाळी सकाळी मी अभ्यास करण्यासाठी उठवली होती. कारण की बाईला अभ्यास करायचा कंटाळा येतो ना, मग मी तिला सकाळी सकाळी उठून दिलं. म्हटलं सकाळी अभ्यास केला की थोडं तरी ध्यानात राहतं. पण कसलं काय, आमचा अभ्यासात कमी आणि बाकी गोष्टीतच जास्त ध्यान होतं. मग ते आले ड्युटीहून. मग चहा वगैरे केला आणि हे बिस्किट आम्हाला कंपनीत भेटतात बरं. आम्हाला दररोज 2 बिस्किटचे पॅकेट भेटतात. मग त्यांनी काल आणले नव्हते, त्याच्यामुळे आज 4 घेऊन आले होते. आणि इथे ते आल्यामुळे मी त्यांना चहा ठेवला होता. आणि आज वातावरण थोडं ढगाळच होतं. कधी गरम व्हायचं, कधी ऊन पडायचं, कधी ढगाळ वातावरण व्हायचं. पण गरम एवढं होत होतं की पाहायचं काम नाही. खूप आभाळ चांगलं झालं होतं आता, पण पाऊस काही हे नव्हतं, पण गरम जास्त होत होतं. आणि आता इथे माझा चहा रेडी झाला होता अन्वीला, यांना, मला. आणि बघा मी चहा घेत होते. आणि आता मला लगेच स्वयंपाकाला लागायचं होतं, कारण की विहानला आणि अन्वीला, विहानला सकाळी 9ला जावं लागतं, अन्वीला पण सकाळी 9ला क्लासला जावं लागतं. तोपर्यंत डब्बा दोघांचा रेडी पाहिजे, कारण की विहानला नेऊन सोडायला गेलं 9ला की मला घरी येईपर्यंत 9-10 होतात. कारण की त्याच्याजवळ अजून तो बसत नाही एवढा, त्याच्याजवळ बसावं लागतं. मग मी गवारीच्या शेंगा, वरण, भात, भाजी पोळी केली आणि विहानला नेऊन सोडायला गेले. तर मग त्याच्याजवळ भरपूर वेळ मला बसावं लागलं, कारण की तो बसतच नाही आहे आता सध्या. आणि सध्या नवीन नवीन आहे, त्याच्यामुळे बसणार नाही. आणि मला घरचे भरपूर म्हणत होते, म्हणजे मग आमचे आई बाबा वगैरे, की नका टाकू सध्या शाळेमध्ये. पण कसं, आता तो 3 वर्षाचा कंप्लीट झाला आहे, 4थं चालू आहे. तर आत्ताच त्याला बसवलं तर थोडंसं सवय लागेल म्हटलं. आणि तिथे काय असं नाही की शिकवतातच मग असं हे लावून, तिथे ॲक्टिव्हिटीज करून घेतात फक्त मुलांकडून, की खेळ करून घेतात, की याला नंबरला किती म्हणतात, हे नंबर किती आहे, अशी ओळख करून देतात फक्त. मग मी त्याला डब्बा वगैरे, मी त्याला एवढं यानं डब्बा करून देते सकाळी, भाजी पोळी, कधी वेगळं काही. पण मग आमचा बाबू थोडंसंही खात नाही स्वतःच्या. आणि त्या मॅडम आहे एक, त्या मॅडम त्याला खूप जीव लावतात, त्याला खाऊ घालतील, हे करतील. पण कसलं काय, ह्यो हाताने अजिबात खात नाही. आता इथे बघता बघताच मी विहानला नेऊन सुद्धा सोडलं आणि घरी येऊन देवपूजा करायला बसले होते. आणि आता अन्वी यायचा पण क्लासहून टाईम झाला होता आणि तिचं ताट रेडी करून ठेवलं होतं जेवायला. तिला जेवायला द्यायचं म्हटलं, लगेच जेवली की मग लगेच तिचं आवरलं की तिची बस आहे ना, ती 10:30ला आली का तिची बस लगे 11-15पर्यंत येते, की म्हणजे तिला जेवायला पण वेळ नाही भेटत. म्हणजे तिथून आली क्लासहून की बुक वगैरे भरती आणि लगेच जेवायला बसली की लगेच कधी बस येईल सांगता येत नाही. त्याच्यामुळे तिला आधी तिचं सर्व आवरून ठेव म्हणत असते. मग बस आली की मग लगेच निघता येतं हात धुतला की. आणि इथे माझी देवपूजा चालू होती. मग इथे अन्वीच आली होती घरी, मग त्याच्यामुळे ते शूट घेत होती माझं. देवपूजा करत होते मी इथे. नंतर अन्वी जेवायला बसली, तिचं जेवण होत नाही तर लगेच गाडी आली. मग मी तिला गाडीत बसून दिलं. आणि गाडीत बसून दिल्यानंतर आमचा एकच हट्ट राहतो की आम्हाला समोर बसायचं असतं. आणि आता पावसाची सुरुवात झाली तर छान, आता पार्किंगमध्ये आता फुलं छान येऊन राहिले. तर खूप छान वाटतं आहे. आता झाडं हिरवेगार झाले. आणि अन्वी गेल्यानंतर मग मी कपडे धुवून खाली नेले होते, पण टाकायला वेळ नाही मिळाला. मग अन्वी गेल्यानंतर मग मी कपडे टाकायला घेतले. आणि असं ढगाळ वातावरण झालं आहे, त्याच्यामुळे कपडे काही वाळत नाही. कपडे वाळवायला घालून दिले खाली आणि मी लगेच मग वरती आले. तर वरती बघू शकता तुम्ही किचन ओटा कसा झाला होता, कारण की सकाळी सकाळी खूप धावपळ होऊन जाते, दोघांचं आवरायचं आणि बाकी घरातले पण सर्व काम राहतात. कधी कचऱ्याची गाडी येते तर कधी दूधवाले येतात. तर मग ते राहू द्यायला साईडलेच घेतलं होतं आवरायला. पण यांचा टाईम झाला तोपर्यंत त्याला गेले आणायला. आणि बघा इथे मॅडम त्याला काहीतरी खाऊ घालत होत्या आणि खात होता. त्याचं लक्षच नव्हतं की मम्मा आली म्हणून. तो बसला होता त्याची वाट बघत, की बाकी सगळ्यांच्या मम्मा आला तिकडं गेटकडेच बघत होता, की माझी मम्मा का बरं नाही आली, सगळ्यांची मम्मी दिसती. तर गेटकडे बघत होता. तर त्याला एवढा आनंद झाला होता मी गेल्यावर, पण मग ती शूट काही मी घेतलं नाही. आणि ते गॅलरीतून बघत होते त्याला, तर त्याच्यामुळे ते हाय करत होता, बाय करत होता चालू त्याचं. आणि त्याला खूप आनंद होतो की मी गेले आणायला दिसले. एवढं 2 तास 3 तास समजा कंप्लीट
तर मी नाही दिसत त्याला, आणि त्याला सवय सारखं मम्मा मम्मा करायची. इथे त्याला फूल सापडलं होतं. त्याला एवढा आनंद झाला, बघ म्हणे मम्मा मला फूल सापडलं इथे. आणि त्याच्या चप्पलमध्ये काहीतरी गेलं होतं इथे. तर मला म्हणे आता माझ्या चप्पलमध्ये काय गेलं, आता मला घालायचा कंटाळा आला आहे, आता मी हातातच घेतो म्हणे. म्हटलं चल आता जायचंच किती लांब, घे म्हटलं हातामध्ये, एवढ्याच तर पायऱ्या चढायच्या आहे. मग त्याने चप्पल हातामध्ये घेतली ना आम्ही गेलो वरती निघालो. तर वरती गेल्यावरही सगळं सांगावं लागतं पप्पाला मम्माला, मी काय केलं, मला तर मॅडम काय म्हटल्या, काय शिकवलं, कशी ॲक्टिव्हिटी केली. आणि मी टिफिन खाल्लाच नाही, मला भूक लागलाय, मी आता भूक लागली, आपण जेवण करू म्हणे. इथे जेवण केल्यानंतरच आपला किचन ओटा आधी बघितलाच होता किती खराब झाला होता. मग मी लगेच तेवढे भांडे आणि किचन ओटा स्वच्छ करून घेतला. किचन ओटा झाल्यानंतर आवरून तर एक थोडंसं घरात असं वाटतं की आपलं सर्व काम झालं, असं वाटतं की तेवढं आवरल्यानंतर. आणि एवढं गरम होत होतं माहिती आहे, आभाळ एवढं आलं होतं की खूप गरम होत होतं. आणि आभाळ एवढं आलं पण पावसाचं हे नव्हतं, मग गरम अक्षरशः खूप गरम होऊ लागलं. तोपर्यंतच बाहेर जाऊन बघितलं तर चांगला पाऊस चालू झाला होता. तिकडून ऊन पडलेलं आणि इकडं पाऊस चालू होता. पण दुपारून त्याच्यानंतर लगातार सारखा पाऊस चालू राहिला आणि चांगलाच पाऊस झाला होता. एवढा पाऊस पडला पार्किंगमध्ये, पण एवढं पाणी जमा झालं होतं की पाहिजे काम नाही. भरपूर असं पाणी जमा झालं होतं, भरपूर असं पाऊस पडला होता. आणि पूर्ण कपड्यांखाली त्याच्याखाली पाणी आलं होतं. भरपूर असा पाऊस झाला होता. मग त्या पावसाच्या ह्याच्यात म्हटलं चला आपण भजी करायला घेऊ म्हटलं. पहिला पाऊस पडला तर भजी खायची मजाच वेगळी राहते म्हटलं. पावसाचं चहा आणि भजे भारी कॉम्बिनेशन होतं म्हटलं. तर अन्वीला पण स्कूलमधून आली होती अन्वी, त्याच्यामुळे तिचं पण लय चाललं होतं मला भूक लागली म्हणे. म्हटलं चला मग मी भजीच करायला घेते. आणि विहानला भजे खूप आवडतात. त्याला ना जर भजे केले ना मी तर दुसरं काहीच पाहिजे नाही, एवढे त्याला भजे आवडतात. मग म्हटलं चला भजी करून घ्या. तर भजी करायला घेतले. तोपर्यंत चालूच होतं त्याचं, झाली नाही का मला भूक लागली, झाली नाही का भूक लागली. आणि अन्वीला म्हटलं तू तोपर्यंत चेंज कर, मी तोपर्यंत करते. पण कसलं काय, तिला चेंज पण नव्हतं करायचं. ती म्हणे तू पहिले भजी कर, मला खाऊ दे, त्याच्यानंतर मी चेंज करते म्हणे. तळले नाही रे अजून, मी अजून शाळेचे कपडे घालेले होते. मम्मीला केव्हाचे म्हणते मला भूक लागली आहे, दे पटकन द्या. बोल. बाहेर चालू आहे पाऊस, घरात चालू आहे भजी. पावसाचा आनंद म्हणजे पहिले भजे. कस झाले रे पण गरम आहे, कस झाले का नाही, ज्याला थंड करून दे का फोडून दे एक दोन. मस्त झाले का अ हिरो, कसे झाले मस्त. इथे भजे खाईपर्यंत आमचा पाऊस पण उघडला होता. भरपूर असा पाऊस झाला होता. आणि दुसऱ्या दिवशी दुपारी ते पार्किंगमध्ये साप निघाला होता. तर ते मुलं आले होते पकडायला, पण ते काही असे प्रॉपर साप मित्र नव्हते. मग त्यांनी थोडं त्याला त्रासच दिला, असं पकडायला व्यवस्थित पकडला नाही आणि त्याला थोडा त्रासच झाला. पण धामण होती ती. आणि मी पहिल्यांदा पार्किंगमध्ये एवढा मोठा साप बघितला. म्हणजे एवढं 4 वर्ष झाले इथं राहायला येऊन, पण अजूनसुद्धा कधी साप बघितला नव्हता एवढा मोठा. पहिल्यांदाच एवढा साप बघितला. आणि तो पण पल्लवीताईन ते दुपारी आले म्हणून त्यांना दिसला म्हणून आहेर आहे. तर तो मोटरी खालीच असता. एखादं जर जण गेला असतं समजा मोटर चालू करायला तर रिकामे कामं झाले असते. पण बरं झालं इशूने बघितला, तर रिकामे कामं व्हायला टाईम नाही लागत नाही का. तो मोटरीच्या तिथेच बसला होता जाऊन. आणि आमच्या मोटरी ओपन असल्यामुळे तो तिथे सहज जाणं येतं. आणि तो न दुपारचा निघाला होता. आणि कोणी पण आता या दिवसाचं थोडंसं काळजीच घ्यायला पाहिजे, कारण की ना पावसाचं वातावरण होतं आहे ना, तर गरम जास्त होतं आहे, त्याच्यामुळे ते निघतातच बाहेर. आणि
त्याच्यामुळे थोडीशी काळजी घेतली तीच बरी राहते. आम्हाला पण आता थोडंसं हेच झालं की बुवा खाली आलं की इकडून तिकडून पाहायचं. पहिले कसं बिंदास नाही काही पाहायचं नाही काही नाही आम्ही लगेच निघायचो. पण आता थोडंसं लक्ष राहतं की नाही इकडे तिकडे पाहायचं आहे बुवा. भीती वाटते थोडी आता. तर चला ते तोपर्यंत साप पकडता येतो तोपर्यंत प्लीज आपल्या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला ब्लॉग कसा आवडतो नाही आवडत ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका. तर बाय. पागल आहे का? काय दाखवायचं तो आता याला काय